नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। बीड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करायला सुरुवात केली आहे। यामध्ये बीड आणि गेवराईतील 61 उपद्रवींना पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी मोठा दणका दिलाय। 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर पर्यंत ज्या उपद्रवींवर बीड आणि गेवराईमध्ये गुन्हे दाखल आहेत त्यांना शहरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे। मात्र त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पोलिसांकडून काही वेळेची मुभा देण्यात आली आहे। नगरपालिका निवडणूक शांततेत आणि निर्भयतेच्या वातावरणामध्ये पार पडावी यासाठी बीडमधील सर्वच पोलीस ठाणे आणि गेवराईमध्ये रेकॉर्डवर असलेले बेकायदेशीर कृत्य करणारे गुन्हेगारी प्रवृत्ती तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या लोकांवर गुन्हे दाखल आहेत अशा उपद्रवींना निवडणुकीच्या काळात शहरात येण्यास मनाई करण्यात आली आहे। या पूर्वीच्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या काळात दहशत निर्माण करणे, लोकांना घाबरवणे यासह इतर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांपासून निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो। त्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला असून मतदानाच्या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत रेकॉर्डवर असलेल्या या उपद्रवींना मतदान करता येणार आहे। त्यानंतर त्यांना शहरात किंवा ठरवून दिलेल्या हद्दीत प्रवेश करता येणार नाही। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।